सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ट्रेडर 777. सो कालची आपली हाफ जर्नी राहिली आहे, ती आज कंप्लीट करूया पार्ट 2 मध्ये. सो काल आपण बघितलं होतं, त्याचं आजचं पुढचं नेक्स्ट टॉपिक आहे फेक मूव्ह. आणि त्याच्यामध्ये 3 टाईप्स राहिलेत आपले, 3 क्रायटेरिया. त्याच्यामध्ये येतं फर्स्ट टाईम स्पेंड झोन, कॅन्डल साईज आणि झोन रिटेस्ट. ओके, सो हे 3 क्रायटेरिया आहेत. आणि फर्स्ट आपण बघूया फेक ब्रेकआउट. तर फेक ब्रेकआउट जसं होतं ते कसं ट्रॅप केलं जातं त्यामध्ये रिटेल ट्रेडरला फेक ब्रेकआउटमध्ये, आणि त्यांचा SL हिट होतो ते आपण बघूया आज. सो हा आहे एक डिमांड झोन, राईट नॉट राईट, हा आहे सप्लाय झोन आणि हा आहे डिमांड झोन. ओके, आणि हे मी हाफ केलं आहे. ही जी लाईन दिसते तुम्हाला, जो हाफ पोर्शन आहे इथे, तो डेड 1 आणि 2 असं दिलं आहे. मी हे एक्झाम्पलसाठी दिलं आहे. 1 आणि 2 डेट हे एक्झाम्पलसाठी दिलं आहे. हा आदल्या दिवशीचा आहे आणि हे लाईव्हचं असं दाखवलं आहे आपण. सो PDH म्हणजे प्रिवियस डे हाय आणि PDL म्हणजे प्रिवियस डे लो. हे आपण हे 2 मार्किंग केली आहे. प्रिवियस डेला आपल्याला काय झालं बघायचं आहे. मार्केट अपसाईड मुवमेंट दिला इथून, राईट. आणि ह्या पॉईंटवरून सेलर जास्त असल्यामुळे इथे सेलर भरपूर होते. ओके, इथे सेलर भरपूर होते, सप्लाय होता. सो इथून फॉल आला आणि इथून खूप मोठा फॉल आला, म्हणजे इथे खूप अमाऊंटमध्ये सेलर होते. इथे सप्लाय पॉवरफुल होती म्हणून एवढं नॉनस्टॉप सेलिंग आली, राईट. आणि इथून PDL वरून प्रिवियस डे लो वरून इथून डिमांड झोन होता आणि इथून अपसाईड मुवमेंट दिले आणि मार्केट झालं बंद. ओके, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. हा त्या दिवशीचा PDH आणि PDL झाला, राईट. सो ह्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे, पहिला हे रफ करून घेतो. नेक्स्ट डे इथे तुम्ही बघा गॅप अप झालं, मार्केट गॅप अप ओपन झालं. नेक्स्ट डे इथे क्लोजिंग झाली, नेक्स्ट डे इथे ओपन झालं, गॅप अप ओपन झालं, मार्केट फॉल आला. फॉल का आला तर ते ह्या पॉईंटवरून फॉल आलेला, राईट. त्याच्यानंतर इथून डिमांड होता मार्केटला, इथून कालचं तुम्ही बघाल तर इथून डिमांड होता. सो इथून ह्या पॉईंटवरून डिमांड झोनवरून इथून डिमांड आला परत. आता इथे ही जी लाईन आहे, ही जी मी काल आपण काय बघितलं होतं की झोन ड्रॉ करायचा आणि लाईन नाही करायची. तर का नाही करायचं त्याचं रिझन आज तुम्हाला समजेल. इथे आपण ही लाईन ड्रॉ केली आहे प्रॉपर. काल मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं लाईव्हमध्ये. तर आता हे सेकंड एक्झाम्पल बघा. TDH म्हणजे थर्ड, हे बघा ही जी लाईन आहे फर्स्ट आपण बघूया. ही आपण काय केलं आहे, आता जे ओपन झालं मार्केट त्याची ही लाईन मारली आहे, राईट. आणि हा PDH आहे, तो इथून आपण हा केला एक झोन, हा झोन रेडी केला आहे. आता आपल्याला माहिती आहे की हा इथून झोन आहे, राईट. हा एवढा एक झोन आहे. लोक काय बघतात, हा जो हाय आहे तो ब्रेक केला इथे या कॅन्डलनी. सो इथे जिथे लाईव्ह चालू झालं आणि तसं फॉल आला, बरोबर. तर इथून ब्रेकआउट दिल्यावर लोक बाईंग करतात आणि हे ट्रॅप असतं. का तर ही लाईन मार्किंगपेक्षा झोन आपल्याला चांगलं समजतो. मी ते रफ करतो तुम्हाला प्रॉपरली समजेल. झोन आपल्याला परफेक्ट समजतो. इथे तुम्हाला झोन दिसतो, हा या झोनमुळे आपल्याला समजून येतं की नाही आपल्याला हे फेक ब्रेकआउट इथे एंट्री नाही करायची अपवर्डसाठी. आणि इथून फॉल पण आला आणि सप्लाय झोन पण आपल्याला दाखवतो की इथून खूप मोठी सेलिंग झालेली आहे. सो इथून परत आपल्याला इथून ब्रेकआउट नाही जोपर्यंत होत प्रॉपरली बिग कॅन्डलनी, तोपर्यंत आपण नाही घेऊ शकत ट्रेड. ओके, सो इथून फॉल आला तर इथे आपल्याला एंट्री बनते. ही जी एंट्री आहे, ही एंट्री आपण का दिली आहे, बिकॉज ऑफ इथून डिमांड आलेला. सो इथून हा एवढा फॉल आला, त्याच्यानंतर एक बिग बार कॅन्डल बनली ग्रीन, जिने ह्याचा हाय तोडला, या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक केला. इथून आपण एंट्री केली, टार्गेट हिट झालं. सेकंड एंट्री आपली इथून ह्या कॅन्डलपासून इथूनच बनली आहे, पण ह्या पॉईंटवरून कोण घेतं, ज्यांची सायकोलॉजी प्रॉपर बिल्ड आहे तो इथून घेतो. ज्यांनी नाही घेतली त्याचं काही हरकत नाही. त्याच्यानंतर मार्केट फॉल झाल्यावरती इथून डिमांड होता आणि इथून सप्लाय पण होता. सो इथे परत फाईट चालू होती बायर्सची आणि सेलर्सची, म्हणून मार्केट साईडवेज झालं. आपण बोलतो याला कन्सोलिडेशन झोन. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. कालची व्हिडिओ बघितली नसेल तर पहिला पार्ट 1 बघा आणि नंतर पार्ट 2 बघा, आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पार्ट 1ची. सो इथे तुम्ही बघू शकता, राईट. इथे कन्सोलिडेशनमध्ये गेलं, फाईट होते आणि सेलिंग पॉवर जास्त होती, सेलर्सची पॉवर जास्त होती, सप्लाय जास्त होता मार्केटमध्ये. इथे ब्रेकआउट दिला
जो हा डिमांड झोन होता पॉवरफुल, इथून अपसाईड मुवमेंट दिली, इथून अपसाईड मुवमेंट, तो ब्रेकआउट दिला आहे बिग बार कॅन्डल रेडनी. सो इथून एंट्री बनली आणि हा टार्गेट आपल्याला भेटला. सो हा फेक ब्रेकआउट असा होतो. तर फेक ब्रेकआउटपासून का आणि कसं वाचायचं हे आपल्याला समजलं झोनपासून. का तर जर तुम्ही फक्त ही लाईन ड्रॉ केली, लाईनच्या थ्रू आपण केलं, हा फेक ब्रेकआउट लाईनला तर ब्रेक करतो, पण हा झोन आपल्याला दाखवून देतो की बाबा हा फेक ब्रेकआउट आहे, तर तुम्ही ट्रेड करू नका. सो नेक्स्ट आपण येऊया 3 क्रायटेरियामध्ये. 3 टाइप्स ऑफ क्रायटेरियामध्ये टाइम स्पेंड झोन. फर्स्ट आहे टाइम स्पेंड झोन. हा आहे टाइम स्पेंड झोन, सप्लाय झोन, डिमांड झोन, राईट. हा अपवर्ड मुवमेंटसाठी दाखवला गेला आहे आणि हा डाऊनसाठी, इथून सप्लाय आणि इथून डिमांड. तर हा स्ट्रॉंग झोन आहे. स्ट्रॉंग झोन कसा की अपसाईड 2 कॅन्डल आल्या, नंतर फॉल आला, रेड रेड, नॉर्मली ग्रीन एक कॅन्डल आणि परत रेड कॅन्डल, म्हणजे लगातार 3 कॅन्डल रेड बिग बार आलेत, म्हणजे हा फॉल सप्लाय झोन पॉवरफुल आहे, स्ट्रॉंग झोन आहे. इथून सेम फॉल आला आणि 3 बिग कॅन्डल, म्हणजे पॉवरफुल हे पॉवरफुल कॅन्डल आहेत. इथे बुल जास्त आहेत, इथून डिमांड जास्त आहे. सो हा स्ट्रॉंग डिमांड झोन आणि हा स्ट्रॉंग सप्लाय झोन. इथे तुम्ही बघाल तिथे एवढं झोन बघा, हा जो सप्लाय झोन आहे हा प्रॉपर नाही एवढा, 2च कॅन्डल यांनी बनवले. इथे बघा, इथे मध्ये मध्ये पॉज व्हायला कॅन्डल, इनडिसिजन कॅन्डल बनवलं त्यांनी. इथे इनडिसिजन एकच कॅन्डल होती, बाकी प्रॉपर फॉलिंग आली, म्हणून हा स्ट्रॉंग झोन होता. इथून प्रॉपर बाईंग आली, स्ट्रॉंग झोन. वीक झोन अशामुळे आपल्याला कसं समजतो वीक झोन, इथे टाइम स्पेंड जास्त केलं आहे बघा. इथे लगेच फॉल आला, इथे थोडा टाइम स्पेंड केला, इथे थोडा टाइम स्पेंड केला आणि अपवर्ड मुवमेंट दिली. सो हा स्टँडर्ड झोन आहे. हा वीक झोन आहे. इथे बघा किती टाइम स्पेंड केला मार्केटनी, 1 2 3 4 कॅन्डल टाइम स्पेंड केला, नंतर 5th कॅन्डलनी ब्रेकआउट दिला. सो हा सप्लाय झोन वीक सप्लाय झोन आहे. आणि इथे 1 2 3 4th कॅन्डलनी ब्रेकआउट दिला. सो हा डिमांड झोन आहे, जो वीक डिमांड झोन आहे. इथे 2 कॅन्डलनीच टाइम स्पेंड केला आणि इथे 1. सो हा डिफरन्स आहे असा. ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या. परत आहे नेक्स्ट. फर्स्ट झालं टाइम स्पेंड झोन, कॅन्डल साईज. कॅन्डल साईज मॅटर करते. सप्लाय झोन, डिमांड झोन, कॅन्डल साईज टॉपिक आहे. कॅन्डल साईज मॅटर करते का, कारण इथून फॉल आला आहे, जो सप्लाय आला आहे, कॅन्डलची साईज बघू शकता तुम्ही, बिग कॅन्डल आणि कंटिन्युएशन फॉल आला आहे. इथे बिग कॅन्डल, कंटिन्युएशन डिमांड, इथून पॉवरफुल बुल्स आहेत, इथून पॉवरफुल सेलिंग होते, राईट. हा स्ट्रॉंग झोन आहे. हा स्टँडर्ड झोन आहे का, तर सप्लाय झोन हा जो आहे इथे बघा टाइम स्पेंड झाला आहे, डिमांड आलं आहे पण टाइम स्पेंड झाला आहे. इथून कंटिन्युएशन मुवमेंट होती, इथे टाइम स्पेंडिंग झालेला आहे या पॉईंटला 2 कॅन्डलचा, म्हणजे हा तेवढा स्ट्रॉंग नाही आहे. आणि इथे बघा किती टाइम स्पेंड झाला आहे. हा वीक झोन आहे, हा आहे वीक झोन. सप्लाय आला आहे पण टाइम स्पेंड भरपूर झाली. इथे डीके, जसं इथे एंट्री केलं इथे डीके जे होतं ना आणि SL हिट होतात आपले, ते ह्या रिझनमुळे. का तर वीक झोन असतं, राईट. इथे ही मुवमेंट आलं आहे, ह्याच्यामध्ये बघा कसं आहे, 2च कॅन्डल आहे, टाइम स्पेंडिंग कमी आहे. इथे सप्लाय झोन, डिमांड झोन, राईट. इथे टाइम स्पेंड झाला आहे का, जास्त नाही झाला आहे. कंटिन्युएशनमध्ये स्ट्रॉंग कॅन्डलनी ब्रेकआउट दिलेले आहेत. सो दिस इज टाइम स्पेंड. कॅन्डल साईज झाला, टाइम स्पेंड झाला, कॅन्डल साईज मॅटर करते. आता आपण कॅन्डल साईज बघितली. झोन रिटेस्ट, झोन रिटेस्ट हे असं सप्लाय झोन आणि हा डिमांड झोन, राईट. मार्केट अपसाईड मुवमेंट आलं, इथून फॉल झाला, पण ह्याचा लो ब्रेक नाही केला आहे, परत अपसाईड मुवमेंट दिली. मग इथून काय झालं, हा सप्लाय झोन आहे, हा सप्लाय इथून आला, इथून फॉल झाला, इथून ब्रेकआउट दिलं इथे, राईट. म्हणजे प्रिव्हियस लो ब्रेक केला आहे. सो हा पॉवरफुल सप्लाय झोन आहे. सेम स्ट्रॉंग झोन, हा स्ट्रॉंग झोन आहे. डिमांड इथून आला, परत इथून डिमांड आहे, इथे ब्रेकआउट दिला. सो हा पॉवरफुल डिमांड झोन आहे. इथे जास्त झोन रिटेस्ट नाही केले, 2 टाइमच रिटेस्ट केले. ओके, 2 वेळा रिटेस्ट केले. इथून डिमांड आले, इथून डिमांड आले. झोन रिटेस्ट म्हणजे इथे आला, परत खाली रिटेस्टला आला, वर गेला. सेम इथे टाइम स्पेंड झाली, इथे रिटेस्ट किती झालं आहे, 1 2. इथून काउंट केलं तर 1 2 3. ओके, पण मी इथून काउंट करतो. सो ह्याचा लो ब्रेक केला आहे, बट ह्याचा लो ब्रेक कधी केला,
2 टाइम रिटेस्ट झाल्यानंतर, और तुम्ही बोलू शकता 3 टाइम रिटेस्ट झाल्यानंतर, इथून 1 2 3 तुम्ही जसं काउंट करता. ओके, सो हा नॉर्मल वीक आहे, थोडा स्टँडर्डमध्ये आहे, हा स्टँडर्ड झोन आहे. सेम इथे 3 टाइम रिटेस्ट केलं आहे और 2 टाइम रिटेस्ट केलं आहे, लो ब्रेक केला, अपसाइड मुवमेंट. हा झोन डिमांडवाला आहे, डिमांड झोन. सो 3 टाइम रिटेस्ट केलं मार्केटनी. सो हा आहे नॉर्मल स्टँडर्ड झोन, राईट. वीक झोन 1 2 3 और अदर 4 टाइम्स तुम्ही बोलू शकता जर इथून काउंट करत आहे. 4 टाइम्स त्यांनी रिटेस्ट केलं, म्हणजे हिट केलं एका ट्रेंड लाईनला और एका सप्लाय झोनला, त्याच्यानंतर जाऊन ब्रेकआउट दिला. सो तो इधर ब्रेकआउट स्ट्रॉंग तेवढा नाही आहे, वीक आहे तो. म्हणजे मार्केटमध्ये बाईंग पण तेवढी होती, सेलिंग पण तेवढी होती. सो वीक झोन आहे. सेम इथे डिमांड झोन 4 टाइमवर तुम्ही बोलू शकता 3 टाइम इथे मुवमेंट दिले, रिटेस्ट केलं 1 2 3 आणि 4, नंतर अपवर्ड मुवमेंट दिले. सो हा जेवढ्यांदा रिटेस्ट करतो तो झोन जो आहे तो हा वीक झोन, स्टँडर्ड झोन आणि स्ट्रॉंग झोन. ओके, जेवढ्या वेळा रिटेस्ट केल्या मार्केटनी त्या पार्टमध्ये तो झोन जो आहे तो वीक आहे. बस एवढं सिम्पल तुम्हाला लॉजिक सांगायचं होतं. आणि आजचं आपण जे ट्रेडिंग केले आहे, 1 मिनटं ट्रेडिंग व्ह्यूमध्ये येऊया आपण. दिसतंय ट्रेडिंग व्ह्यू सगळ्यांना? ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपण हे जे 2 मुवमेंट कॅप्चर केले. फर्स्ट मॉर्निंगला एवढी मोठी मुवमेंट, अराउंड 500+ मुवमेंट दिली, कॅप्चर नाही तेवढे आपण केले प्रॉपर, तर एवढंच होतं. आणि त्याच्यानंतर ही जी मुवमेंट आली ही आपण कॅप्चर केली आहे सेकंड. आणि हा ट्रेड आपण दिला होता टेलिग्रामला. जर टेलिग्रामला तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन व्हा. आणि ऑप्शन्स मास्टर क्लास तुम्हाला फॉरेक्ससाठी आणि इंट्राडे ऑप्शन्स प्लस फॉरेक्स अप्लाय जे आपण चालू केलं आहे, जर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला हे जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही DM करा. मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो आहे. माझा व्हॉट्सअप नंबर म्हणजे क्लासचा ऑफिसचा नंबर आहे आपला, त्याच्यावर तुम्ही कॉल करा और तुम्ही मेसेज करून सांगू शकता की जर तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे, टेलिग्राम जॉईन करायचं आहे और तुम्हाला मास्टर क्लास जॉईन करायचे, त्याच्यामध्ये 1 इयरचा ॲक्सेस आपण देतो फॉरेक्ससाठी आणि इंट्राडे ऑप्शनसाठी. प्लस सेमिनार होतात ऑफलाईन आपले, जे मंथमधून एकदा होईल. म्हणजे 2 महिने गेले मग एकदा झालं, मग परत 2 महिने एकदा. परत एक्झाम्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला सरप्राईज पण भेटतात. सो इफ यू इंटरेस्टेड यू कॅन DM अस. मी म्हणजे तुम्ही मेसेज करा मला, मी नंबर देतो आपला. ओके, आणि हे आपले ट्रेड जे होते मॉर्निंगचे 2 ते आपण कसे घेतले तर याच्यावर आपण एक सायकोलॉजिकल व्हिडिओ काढूया की याच्यामागे काय सायकोलॉजी होती ट्रेड घेण्याच्या. सो थँक्यू, बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.